गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला तर लेक्चरला सुरुवात करूया। आपलं 14वं लेक्चर आहे। चला, जे कोण नवीन आले असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक शेअर करा आपल्या मित्रांना। चला तर सुरुवात करूया। बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, ई कोलाई हा सूक्ष्मजीवाचा कोणता प्रकार आहे? तर विषाणू, जीवाणू, बुरशी, यीस्ट। तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर ऑप्शन 2 जीवाणूचा प्रकार आहे। ई कोलाई हा सूक्ष्मजीवाचा जीवाणूचा प्रकार आहे। नेक्स्ट बघा, वाढ माध्यमातील घटकांचे प्रमाण कसे लिहितात? तर कसे लिहितात? वाढ माध्यमातील घटकांचे प्रमाण ग्रॅम प्रति केजी, ग्रॅम प्रति लिटर, मिलीग्रॅम प्रति लिटर, मिलीग्रॅम प्रति केजी म्हणजे किलो। काय ते केजी म्हणजे मला माहीत नाही काय ते, लक्षात घ्या, केजी तसं शॉर्ट नेम दिलेलं आहे। तर आपलं त्याचं राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 3 मिलीग्रॅम प्रति लिटर। नेक्स्ट बघा, PCR तंत्राने कोणते कार्य करता येते? तर PCR तंत्राने कोणते कार्य करता येते? DNA विश्लेषण, DNA तुकड्यांचे वर्गीकरण, DNA तुकड्यांचे गुणन, DNA तुकड्यांचे वहन। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 DNA तुकड्यांचे गुणन हे कार्य करता येते PCR तंत्राने, लक्षात घ्या। नेक्स्ट बघा, बेकरी पदार्थाच्या निर्मितीत कोणत्या सूक्ष्मजीवाचा वापर होतो? तर कोणत्या सूक्ष्मजीवाचा वापर होतो बेकरी पदार्थाच्या निर्मितीत? जीवाणू, बुरशी, यीस्ट, विषाणू। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 यीस्ट। बेकरी पदार्थाच्या निर्मितीत यीस्ट या सूक्ष्मजीवाचा वापर होतो। नेक्स्ट बघा, ठराविक तापमान व वाफेचे दाबाची प्रक्रिया करून निर्जंतुकीकरण करणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात? तर बघा काय म्हणतात? ठराविक तापमान व वाफेच्या दाबाची प्रक्रिया करून निर्जंतुकीकरण करणाऱ्या उपकरणाला ऑटोक्लेव, इन्क्युबेटर, ओव्हन, शेकर। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 ऑटोक्लेव्ह असे म्हणतात। नेक्स्ट बघा, ऑटोक्लेव्हमध्ये कोणत्या तापमानाला वाढ माध्यमाचे निर्जंतुकीकरण करतात? तर 60 अंश सेल्सिअस, 121 अंश सेल्सिअस, 91 अंश सेल्सिअस, 41 अंश सेल्सिअस। तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 121 अंश सेल्सिअस। नेक्स्ट बघा, वाढ माध्यमात अगरचा समावेश कशासाठी केला जातो? तर माध्यम द्रवरूप राहावे, माध्यम जेलीसारखे घट्ट व्हावे, माध्यमात साखरेचा पुरवठा व्हावा, माध्यमाला विशिष्ट रंग यावा। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 हे आपलं राईट आन्सर आहे, माध्यम जेलीसारखे घट्ट व्हावे। नेक्स्ट बघा, पुढे दिलेल्या घटकांपैकी कोणता घटक ऑक्सिजन नाही म्हणताय? तर बघा ऑप्शन 2,4-D, IAA, जिब्रेलिक ॲसिड 3 म्हणजे GA3, IBA, इंडॉल ब्युटिक ॲसिड। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 GA3 हे ऑक्सिजन नाही आहे। नेक्स्ट बघा, ऑक्सिजन गटातील संजीवक नाही आहे असं त्यातला क्वेश्चनचा मीनिंग होतंय। बघा, पुढीलपैकी कोणत्या अद्याक्षराच्या बेसचा समावेश उच्च मध्ये नसतो? तर CTUA। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 U। नेक्स्ट बघा, साखरेपासून मिळतात म्हणून वाढ माध्यमात साखरेचा समावेश असतो। तर काय मिळतात साखरेपासून? एन्झाईम्स, व्हिटॅमिन्स, एन्झाईम्स, कार्बोहायड्रेट्स। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 कार्बोहायड्रेट्स हे साखरेपासून मिळतात म्हणून वाढ माध्यमात साखरेचा समावेश असतो। नेक्स्ट बघा, विषमरंधुकी मातृवृक्षापासून सूक्ष्म प्रवर्धनाने मिळविलेल्या रोपांची अनुवांशिकी कशी असते? तर कशी असते? भिन्न असते, एकसारखी, काही एकसारखी, प्रत्येक रोप भिन्न। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 भिन्न असते। नेक्स्ट बघा, ऊती संवर्धनात ऑक्सिजन म्हणून 2,4-D चा वापर केल्यास काय परिणाम होतो? तर काय परिणाम होतो ऊती संवर्धनात ऑक्सिजन म्हणून 2,4-D चा वापर केल्यास? रोपे जोमाने वाढतात, रोपे दूषित होतात, कॅलसची वाढ होते, रोपे मरतात। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3
कॅलसची वाढ होते. बघा, ऊती संवर्धनात ऑक्सिन म्हणून 2,4-डीचा वापर केल्यास कॅलसची वाढ होते. नेक्स्ट बघा, ज्वारी पिकात 2N बरोबर 20 गुणसूत्रे 2N बरोबर 20 गुणसूत्रे असतात. त्याच्या जनुकातील गुणसूत्रांची संख्या किती? तर किती आहे जनुकातील संख्या गुणसूत्रांची संख्या? 20, 40, 10, 5. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 10. नेक्स्ट बघा, सपुष्प वनस्पतीपेक्षा पेशी विभाजनाचे प्रकार किती आहे? सपुष्प वनस्पती पेशी विभाजनाचे प्रकार विचारले आहे आपल्याला. तर किती आहे? 1, 2, 3, 4. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 सपुष्प वनस्पती पेशी विभाजनाचे प्रकार हे 2 आहेत. नेक्स्ट बघा, RNA मधील किती बेसेसचा अनुक्रम एका अमिनो आम्लाची निर्मिती करते? तर किती? 2, 4, 3, 6. तर आपला राईट आन्सर काय आहे ना? ऑप्शन 3 नेक्स्ट बघा, मेंडेल यांनी वाटाण्यातील किती गुणधर्माचा अभ्यास केला? तर 5, 8, 6, 7. तर आपला राईट आन्सर काय येणार? 7. ऑप्शन 4 हे आपला राईट आन्सर आहे. 7 गुणसूत्राचा अभ्यास केला मेंडेल यांनी वाटाण्यातील. नेक्स्ट बघा, स्वपरागित पिकात परपरागीकरणाचे प्रमाण किती टक्क्यांपर्यंत असते? तर किती टक्क्यांपर्यंत असते स्वपरागित पिकात परपरागीकरणाचे प्रमाण? तर 0.5, 5, 10, 50. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 5. नेक्स्ट बघा, 3:1 हे गुणोत्तर संकराच्या कोणत्या पिढीत मिळते? तर कोणत्या पिढीत मिळते 3:1 हे गुणोत्तर? तर F1, F2, F3 पूर्वसंकर. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 F2. नेक्स्ट बघा, TT किंवा TT या जणू विधीच्या गंतुकाचे किती प्रकार होतात? तर 0, 1, 4, 2. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 4. पिकांच्या मूळ उत्पत्ती केंद्राची संख्या किती आहे? तर किती आहे पिकांच्या मूळ उत्पत्ती केंद्रांची संख्या? तर 4, 8, 9, 7. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 8 आहे पिकांच्या मूळ उत्पत्ती केंद्राची संख्या. नेक्स्ट बघा, पिकातील स्वफलन अक्षमता ही पुढीलपैकी कोणत्या वर्गाच्या पिकात दिसते? तर मोहरी वर्ग, तृणधान्य वर्ग, डाळवर्गीय पिके, तंतुवर्ग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 मोहरी वर्ग. पिकातील स्वफलन अक्षमता ही पुढीलपैकी मोहरी वर्ग पिकात दिसते. नेक्स्ट बघा, वनस्पती पेशींच्या कोणत्या अंगकात उच्च कण नसतात? तर केंद्रक, हरितकणू, मोएंटोकॉर्ड्रिया, रिक्तिका. तर आपलं राईट आन्सर काय ना? 10चं ऑप्शन 4 रिक्तिका. नेक्स्ट बघा, यातील कोणते पीक विभक्तलिंगी आहे? तर कोणते पीक हे विभक्तलिंगी आहे? मिरची, कापूस, बाजरी, पपई. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 पपई. पपई हे पीक विभक्तलिंगी आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, यातील कोणते पीक परपरागित व एकत्रलिंगी आहे? परपरागित पण आहे आणि एकत्रलिंगी पण आहे. तर कोणते पीक आहे? भात, ज्वारी, तूर, मका. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 मका. मका हे पीक परपरागित व एकत्रलिंगी आहे. एकत्रलिंगी म्हणजे नर आणि मादी वाण एकच आहे अशासारखं. वाणांची सर्वाधिक अनुवांशिक शुद्धता कोणत्या वर्गाच्या बियाण्यात असते? तर कोणत्या वर्गाच्या बियाण्यात सर्वाधिक अनुवांशिक शुद्धता असते? तर प्रमाणित, पायाभूत, केंद्रीय, पैदासकार. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 पैदासकार. पैदासकार या वाणाची सर्वाधिक अनुवांशिक शुद्धता ही पैदासकार या बियाण्यात असते. नेक्स्ट बघा, संकरित बियाणे निर्मितीसाठी कमीत कमी किती अंतःप्रजलित वाण लागतात? तर 1, 2, 4, 6,
6.03. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या संकरित बियाण्यावर रसायनामुळे नरबंधत्व आणले जाते? तर पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या संकरित बियाण्यात रसायनांमुळे नरबंधत्व आणले जाते? तर गहू, मका, कापूस, ज्वारी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 गहू. पुढीलपैकी गहू या पिकाच्या संकरित बियाण्यात रसायनामुळे नरबंधत्व आणले जाते. बघा नेक्स्ट, मास निवड पद्धत ही कोणत्या पिकात वापरली जाते? तर कोणत्या पिकात निवड पद्धत वापरली जाते? मास निवड पद्धत. परपरागित, स्वपरागित, बहुतांशी परपरागित, एकत्र लिंगी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 स्वपरागित. नेक्स्ट बघा, शब्दवंशक्रम निवडीत पुन्हा पुन्हा निवड केल्याने वाणात काय बदल होतो? तर शुद्ध वंशक्रम निवडीत पुन्हा पुन्हा निवड केल्याने वाणात फायदा होतो, फायदा होत नाही. नवीन गुण येतात, वाणांची शुद्धता कमी होते. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? ऑप्शन 1 फायदा होतो. शुद्ध वंशक्रम निवडीत पुन्हा पुन्हा निवड केल्याने वाणाचा फायदा होतो, वाणात फायदा होतो. नेक्स्ट बघा, गव्हात रोग प्रतिरोधक आणण्यासाठी कोणती रोग पैदास पद्धत इष्ट आहे? तर गव्हात रोग प्रतिरोध आणण्यासाठी कोणती रोग पैदास पद्धत इष्ट आहे म्हणतात? तर मास निवड, सुधारित, शुद्ध वंशक्रम, पूर्वसंकरण. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 सुधारित. नेक्स्ट बघा, गुणसूत्रांचे गुणन, उत्परिवर्तने किंवा दूरच्या रानटी रोपांशी संकर या पिकातील रोग पैदाशीच्या पद्धती आहे. तर कोणत्या पद्धती आहे पिकांच्या रोग पैदाशीच्या? पारंपरिक, अपारंपरिक, नेहमी वापरण्याच्या, जननिक विविधता कमी करणाऱ्या. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 जननिक विविधता कमी करणाऱ्या. नेक्स्ट बघा, वाणाची मिलन क्षमता ही त्याच्या कोणत्या गुणांवर ठरते? तर परागीभवनावर, नरबंधत्वावर, अनेक संकराच्या उत्पादन स्थैर्यावर. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 अनेक संकरांच्या उत्पादनावर वाणाची मिलन क्षमता ही ठरते. नेक्स्ट बघा, परपरागित वाणाच्या गुणनासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते किंवा आहे? योग्य विलगीकरण अंतर, स्वपरागीकरण, अंतःप्रजनन, पूर्वसंकर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 योग्य विलगीकरण अंतर. परपरागित वाणाच्या गुणनासाठी योग्य विलगीकरण अंतर हे आवश्यक असते. योग्य विलगीकरण अंतर नाही वापरले तर त्यातले गुण या पिकात येतात, शेजारच्या पिकातले गुण शेजारच्या पिकात जातात, हवेने किंवा पाण्याने असे संपर्काने. नेक्स्ट बघा, काही गुणन होणाऱ्या वाणाच्या जनुका विधा बहुधा असतात. तर काय असतात? समरंदूक, विषमरंदूक, प्रकट, अप्रकट. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 प्रकट. काही गुणन होणाऱ्या वाणाच्या जनुका विधी बहुधा प्रकट असतात. ऊतीसंवर्धनाने रोग पैदाशीत पुढीलपैकी कोणते कार्य साधता येते? तर लैंगिक गुणन, कायिक गुणन, बीजोत्पादन, संकरीकरण. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 कायिक गुणन. नेक्स्ट बघा, टोमॅटो पिकात संकरित बियाणे निर्मितीसाठी कोणत्या नरबंधत्वाचा वापर केला जातो? तर कोणत्या नरबंधत्वाचा वापर केला जातो टोमॅटो पिकात संकरित बियाणे निर्मितीसाठी? बघा ऑप्शन, सायटोप्लाझमिक, जेनेटिक, फंक्शनल, सायटोप्लाझमिक. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 फंक्शनल. टोमॅटो पिकात संकरित बियाणे निर्मितीसाठी फंक्शनल या नरबंधत्वाचा वापर हा केला जातो. नाव लक्षात ठेवा, फंक्शनल
इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। नेक्स्ट बघा, प्रमाणीकरण यंत्रणेच्या प्रतिनिधी बियाणे क्षेत्रात साधारणतः किती भेटी देतो? तर किती भेटी देतो? प्रमाणीकरण यंत्रणेचा प्रतिनिधी बियाणे क्षेत्रास किती भेटी देतो? 1 2 3 4। तर किती भेटी द्याव्या लागतात त्याला? ऑप्शन बघा, ऑप्शन 3 आपलं राईट आन्सर आहे। 3 भेटी द्याव्या लागतात प्रमाणीकरण यंत्रणेच्या प्रतिनिधी बियाणे क्षेत्रास। नेक्स्ट बघा, दर्जेदार व प्रमाणित बियाणे निर्मितीमुळे पिकांच्या सुधारित वाणाची मागणी वाढते, घटते, स्थिर असते, अस्थिर असते। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन ए, वाढते। नेक्स्ट बघा, यातील कोणते बियाणे पुन्हा पुन्हा वापरता येत नाही? तर स्वपरागित वाणाचे, संश्लेषित वाणाचे, संकरित वाणाचे, संयुक्त वाणाचे। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, संकरित वाणाचे। संकरित वाणाचे बियाणे पुन्हा पुन्हा वापरता येत नाही। नेक्स्ट बघा, पिकांच्या गुणधर्माचा उपयोग बीजोत्पादन क्षेत्रातील कोणती रोपे काढण्यासाठी होतो? तर कोणती रोपे काढण्यासाठी होतो? तणांची, इतर स्वपरागित, इतर परपरागित, त्याच पिकांच्या इतर वाणांची। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, त्याच पिकांच्या इतर वाणाची। नेक्स्ट बघा, केंद्रीय बियाण्यांचे उत्पादन कोणाला करता येते? तर कोणाला करता येते केंद्रीय बियाण्यांचे उत्पादन? कोणीही शेतकरी, कोणतीही संस्था, संबंधित पैदासकार, इतर पैदासकार। तर आपलं राईट आन्सर काय येणार? संबंधित पैदासकार। केंद्रीय बियाण्याचे उत्पादन हे संबंधित पैदासकारालाच करता येते, लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, काढणीनंतर बियाण्यात किती प्रतिशत ओलावा ठेवावा? तर 5 ते 6, 13 ते 17, 18 ते 20, 20 ते 22। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, 13 ते 17। काढणीनंतर बियाण्यात 13 ते 17% किंवा प्रतिशत ओलावा हा ठेवावा। नेक्स्ट बघा, ज्वारीच्या सरळ वाणाच्या पायाभूत बीजोत्पादनास विलगीकरण अंतर किती असते? बघा, ज्वारीच्या सरळ वाणास पायाभूत बीजोत्पादनास, सरळ वाणाच्या पायाभूत बीजोत्पादनास विलगीकरण अंतर विचारले किती असते? तर 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 1000 मीटर। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, 200 मीटर। तर ज्वारीच्या सरळ वाणाच्या पायाभूत बीजोत्पादनासाठी विलगीकरण अंतर हे 200 मीटर आहे, लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, सूर्यफुलाच्या सरळ वाणाच्या प्रमाणित बियाणे निर्मितीसाठी विलगीकरण अंतर। बघा, इथे प्रमाणित बियाण्यासाठी विचारलेलं आहे। तर 50 मीटर, 100 मीटर, 200 मीटर, इथे 400 मीटर। तर आपलं राईट आन्सर काय ना? 400 मीटर। प्रमाणित बियाण्यासाठी सूर्यफुलाच्या सरळ वाणाच्या प्रमाणित बियाण्यासाठी निर्मितीसाठी सूर्यफुलासाठी विलगीकरण अंतर हे 400 मीटर आहे। प्रत्येक पिकाचं विचारले जाते, त्याच्यामुळे हे एक लिस्ट मी देऊन टाकेल, तुम्ही बघून घ्या। नेक्स्ट बघा, प्रमाणित सर्टिफाईड बियाणे निर्मितीसाठी कोणत्या वर्गातील बियाणे असावे? तर केंद्रीय, पैदासकार, पायाभूत, प्रमाणित। तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3, पायाभूत। नेक्स्ट बघा, प्रमाणित सर्टिफाईड बियाणे निर्मितीसाठी पायाभूत वर्गातील बियाणे असावे। नेक्स्ट बघा, भुईमुग पिकाच्या पायाभूत बीजोत्पादनास 3 मीटर विलगीकरण अंतर चालते, कारण भुईमुग हे पीक बघा ऑप्शन तेलबिया पीक आहे, परपरागित आहे, स्वपरागित आहे, काही गुणन होणारे आहे। तर आपला राईट आन्सर काय येणार? तर ऑप्शन 3, स्वपरागित आहे। तर भुईमुग हे पीक स्वपरागित आहे, म्हणून भुईमुग पिकाच्या पायाभूत बीजोत्पादनास 3 मीटर विलगीकरण अंतर हे चालते। नेक्स्ट बघा, कापसाच्या वाणाचे पायाभूत व प्रमाणित बियाणे निर्मितीस 50 मीटर व 30 मीटर विलगीकरण अंतर लागते, कारण कापूस हे पीक प्रकारचे आहे। तर स्वपरागित, परपरागित, नरवांश, बहुतांशी परपरागित। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, बहुतांशी परपरागित। तर कापसाचे वाण हे परपरागित आहे। पायाभूत व प्रमाणित बियाणे निर्मितीसाठी पायाभूतसाठी 50 आणि प्रमाणितसाठी 30 मीटर विलगीकरण अंतर हे लागते, कारण कापूस हे पीक बहुतांशी परपरागित पीक प्रकारचे आहे।
लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा. पायाभूत आणि प्रमाणित बियाण्यासाठी विलगीकरणानंतर दिलेलं आहे कापसाचं. नेक्स्ट बघा, KOH ब्लीच ही बियाणे चाचणी पुढीलपैकी कोणत्या पिकाचे वाण ओळखण्यासाठी वापरतात? तर बघा, KOH ब्लीच ही बियाणे चाचणी कोणत्या प्रकारचे वाण ओळखण्यासाठी वापरतात? तर हरभरा, ज्वारी, कापूस, भुईमूग. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन 2 ज्वारी. KOH ब्लीच ही बियाणे चाचणी पुढीलपैकी कोणत्या पिकाचे वाण ओळखण्यासाठी वापरतात म्हणतात? तर ज्वारी. नेक्स्ट बघा, जेनेटिक नरवंधत्वाची मादी प्रमाणित संकरित बियाणे निर्मितीसाठी वापरताना मादीतील किती टक्के फलनक्षम रोपे उपटून टाकावी? तर किती टक्के फलनक्षम रोपे ही उपटून टाकावी? 10, 20, 30, 50. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन 4 50. 50% रोपे हे उपटून टाकावे. जेनेटिक नरवंधत्वाची मादी प्रमाणित संकरित बियाणे निर्मितीसाठी वापरताना मादीतील 50% फलनक्षम रोपे ही उपटून टाकावी. नेक्स्ट बघा, जेनेटिक नरवंधत्व असणाऱ्या पिकांच्या संकरित बीजोत्पादनासाठी नरवाण कशा अनुवांशिकीचा लागतो? तर बघा, जेनेटिक नरवंधत्व असणाऱ्या पिकांच्या संकरित बीजोत्पादनासाठी नरवाण हा कशा अनुवांशिकतेचा लागतो म्हणते? तर प्रकट विषमरंदुकी, प्रकट समरंदुकी, अप्रकट समरंदुकी, नरवंद्य. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 नरवंद्य. तर नेक्स्ट बघा, संकरित बीज निर्मितीत संकराचे प्रमाण कोणत्या चाचणीवरून नक्की करतात? तर कोणत्या चाचणीवरून नक्की करतात संकरित बीज निर्मितीत संकराचे प्रमाण? 3Q-T भौतिक शुद्धता, आर्द्रता टक्केवारी, रोपवाढ ग्रो आउट म्हणजेच ग्रो आउट चाचणी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 39चा ऑप्शन 4 रोपवाढ ग्रो आउट चाचणी. नेक्स्ट बघा, संकरित कापसाचे बियाणे एकूण किती प्रकारचे नरवंधत्व आणून निर्माण करणे शक्य आहे? तर किती प्रकारचे नरवंधत्व आणून संकरित बियाणे हे कापसाचे तयार करणे शक्य आहे? तर 2, 3, 1, 4. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन 2 तीन प्रकारचे नरवंधत्व आणून कापसाचे संकरित बियाणे हे निर्मिती करणे शक्य आहे. नेक्स्ट बघा, भातामध्ये संकरित बीजोत्पादनासाठी रुअतींचा कोणत्या कारणांसाठी करतात? रोपांची वाढ होण्यासाठी, नरवंधत्व, ओव्या जास्तीत जास्त बाहेर पडण्यासाठी, रोगांवर उपाय म्हणून. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन 2 नरवंधत्वासाठी. RUA3. नेक्स्ट बघा, सायटोप्लाझमिक नरवंधत्वाचा वापर कोणत्या प्रकारच्या पिकात संकरित बियाणे निर्मितीसाठी वापरतात? तर बघा, सायटोप्लाझमिक नरवंधत्वाचा वापर कोणत्या प्रकारच्या पिकात संकरित बियाणे निर्मितीसाठी वापरतात? तर ऑप्शन बघा, जेथे बीज हे उत्पन्न नसते, काही गुणांचे पुनरुत्पादन होणारे पीक, जेथे नर ओंब्यांची. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन 3 काही गुणांचे पुनरुत्पादन होणारे पीक. सायटोप्लाझमिक नरवंधत्वाचा वापर काही गुणांचे पुनरुत्पादन होणारे पीक प्रकारच्या पिकात संकरित बियाणे निर्मितीसाठी वापरतात. नेक्स्ट बघा, बीजोत्पादनासाठी गरज नसते पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या प्रमाणित बियाण्यांसाठी ज्यूटची पिशवी वापरतात? तर आपलं राईट आन्सर काय ना, मिरची, कापूस, तीळ, गहू. तर ऑप्शन 4 गहू. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या बियाण्यांसाठी प्लास्टिकची पिशवी वापरतात? तर कोणत्या पिकाच्या बियाण्यांसाठी प्लास्टिकची पिशवी वापरतात? भुईमूग, गहू, मिरची, भात. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 मिरची. मिरच्या पिकांच्या बियाण्यांसाठी प्लास्टिकची पिशवी ही वापरतात. नेक्स्ट बघा, इथेनॉल या रसायनांचा वापर कोणत्या संकरित बियाणे निर्मितीत करतात?
तर कोणत्या संकरित बियाणे निर्मितीत इथे पंचा वापर करतात? तर गवार, भेंडी, बाजरी, गहू. तर ऑप्शन 4 गहू. स्वफलन अक्षमतेचे संकरित बीजोत्पादन कोणत्या कुलातील पिकात शक्य असते? तर आपलं राईट आन्सर काय ना, स्वफलन अक्षमतेचे संकरित बीजोत्पादन कोणत्या कुलातील पिकात शक्य असते म्हणतात? तर ग्रामिनी, क्रुसिफेरी, लेग्युमिनेसी, कंपोजिटी. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन 2 क्रुसिफेरी. तर स्वफलन अक्षमतेचे संकरित बीजोत्पादन हे क्रुसिफेरी कुलातील पिकात शक्य असते. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणत्या पिकात नरवंधत्वासाठी हाताने कड्या सोलतात? तर कोणत्या पिकात नरवंधत्वासाठी हाताने कड्या सोलतात? तर गहू, भुईमूग, मका, कापूस. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन 4 कापूस. कापूस पिकात नरवंधत्वासाठी हाताने कड्या सोलतात. फंक्शनल मेट स्टरिलिटी कोणत्या पिकाच्या संकरित बियाणे निर्मितीमध्ये करतात? तर मिरची, टोमॅटो, भेंडी, वांगी. तर आपलं राईट आन्सर काय ना, 48चं ऑप्शन 2 टोमॅटो. नेक्स्ट बघा, प्रयोगशाळेतील चाचण्यांसाठीचा बियाणे नमुना कोणत्या स्वरूपाचा असावा? तर कोणत्या स्वरूपाचा असावा प्रयोगशाळेतील चाचण्यांसाठीचा बियाणे नमुना? तर कोणते? एका पिशवीतील, एका पोत्यातील, प्रतिनिधित, संबंध, ढिगातील. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन 3 प्रतिनिधिक. नेक्स्ट बघा, बियाणे नमुना व संबंधित एकूण बियाण्यात कोणत्या बाबतीत सारखेपणा पाहिजे? तर कोणत्या बाबतीत सारखेपणा पाहिजे? तर भौतिक शुद्धता, उगवण शक्ती, अनुवांशिक शुद्धता या सर्व बाबतीत. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन 4 या सर्व बाबतीत, म्हणजे भौतिक शुद्धता, उगवण शक्ती, अनुवांशिक शुद्धता, बियाणे नमुना व संबंधित एकूण बियाण्यात या सर्व बाबतीत सारखेपणा हा पाहिजे. नेक्स्ट बघा, बियाण्यातील तणांची व इतर बियाण्यांची नोंद कोणत्या प्रकारात घेतली जाते? तर कोणत्या प्रकारात घेतली जाते? बियाण्यातील तणांची व इतर बियाण्यांची नोंद भौतिक शुद्धता, अनुवांशिक शुद्धता, उगवण शक्ती, बियाणे जोम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 अनुवांशिक शुद्धता. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणती चाचणी बियाण्यातील वाण शुद्धता ओळखण्यासाठीची सोपी पद्धत आहे? तर कोणती पद्धत वाण शुद्धता ओळखण्यासाठीची सोपी पद्धत आहे? तर बियाण्यांची आकार विज्ञान गुणधर्म चाचणी, रासायनिक गुणधर्म चाचणी, जैव रासायनिक चाचणी, उगवण चाचणी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 बियाण्यांची आकार विज्ञान गुणधर्म चाचणी. ही चाचणी बियाण्यातील वाण शुद्धता ओळखण्यासाठीची सोपी पद्धत आहे. नेक्स्ट बघा, फेनॉल कलर चाचणी कोणत्या पिकातील वाण शुद्धता तपासणीसाठी वापरतात? तर बघा, फेनॉल कलर चाचणी. फेनॉल कलर चाचणी कोणत्या पिकातील वाण शुद्धता तपासणीसाठी वापरतात? तर ज्वारी, कापूस, गहू, मोहरी. तर आपलं राईट आन्सर काय ना? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 गहू. तर फेनॉल कलर चाचणी गहू पिकातील वाण शुद्धता तपासणीसाठी वापरतात. लक्षात ठेवा, व्हेरी IMP क्वेश्चन आहे. जेल इलेक्ट्रोफोरेसिस तंत्र बियाण्यातील कोणत्या घटकांच्या विविधतेवर आधारित आहे? बघा, जेल इलेक्ट्रोफोरेसिस तंत्र बियाण्यातील कोणत्या घटकांच्या विविधतेवर आधारित आहे? तर ऑप्शन बघा, शर्करा, मेदे, प्रथिने, पिष्टमय पदार्थ. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 प्रथिने. नेक्स्ट बघा, रोप वाढ म्हणजेच ग्रो आउट चाचणीची प्रमुख मर्यादा कोणती आहे? तर प्रमुख मर्यादा विचारली आहे. तर कोणते? अतिशय खर्चिक, प्रयोगशाळेची गरज, पिकांचा फुले येण्याचा वाढी इतका काळ लागणे, भारी उपकरणाची गरज. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? ऑप्शन 3 पिकांचा फुले येण्याचा वाढी इतका काळ लागणे. नेक्स्ट बघा, प्लॅट व्हरायटीज ॲक्ट अन्वये बियाणे पेटंटचा फायदा कोणाला मिळेल? तर बियाणे खरेदीदार, बियाणे विक्रेता, रोप पैदासकार, बियाणे निरीक्षक. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 रोप पैदासकार.
प्लांट व्हेरायटीज ॲक्ट अन्वये बियाणे पेटंटचा फायदा हा रोप पैदासकाराला मिळेल, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, बीज परीक्षण प्रयोगशाळेत कोणत्या पदार्थाचा वापर हा उगवणीसाठी सहसा केला जात नाही, तर कोणत्या पद्धतीचा वापर हा पदार्थाचा वापर हा उगवण चाचणीसाठी सहसा केला जात नाही बीज परीक्षण प्रयोगशाळेत. तर आपलं राईट आन्सर काय येणार, तर टीप कागद, पेपर टॉवेल, वाळू, माती. तर आपलं राईट आन्सर काय आहे, ऑप्शन 4 माती. बीज परीक्षण प्रयोगशाळेत माती या पदार्थाचा वापर उगवण चाचणीसाठी सहसा केला जात नाही. बीज परीक्षण प्रयोगशाळेत मातीचा वापर केला जात नाही, बाकी यांचा केला जातो. नेक्स्ट बघा, बियाणे कायद्याप्रमाणे प्रमाणित वर्गाचे बियाणे गुणन प्रमाणित करणे ही गोष्ट अशी आहे, तर कशी आहे, 3 फॅड्री ॲस्थी, काही पिकांसाठी अनिवार्य, काही पिकांसाठी ऐच्छिक. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन 1 3 फॅड्री अशी आहे. नेक्स्ट बघा, बीज तपासणी प्रयोगशाळेत बियाणे उगवणीची निरीक्षणे किती वेळा घेतली जाते, तर किती वेळा घेतली जाते बीज तपासणी प्रयोगशाळेत बियाणे उगवणीची निरीक्षणे, तर 1दा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा. तर आपलं राईट आन्सर काय येणार, ऑप्शन 2 वेळा घेतली जाते बीज तपासणी प्रयोगशाळेत बियाणे उगवणीची निरीक्षणे ही 2 वेळा घेतली जाते, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, बियाणे निरीक्षक पुढीलपैकी कोणत्या यंत्रणेचा प्रतिनिधी असतो, तर कोणत्या यंत्रणेचा प्रतिनिधी असतो बियाणे निरीक्षक, तर भारत सरकार, राज्य सरकार, बीज प्रमाणीकरण यंत्रणा, राज्य बियाणे महामंडळ. तर आपलं राईट आन्सर काय येणार, ऑप्शन 3 बीज प्रमाणीकरण यंत्रणेचा बियाणे निरीक्षक हा प्रतिनिधी असतो. तर कशाचा प्रतिनिधी असतो, बीज प्रमाणीकरण यंत्रणेचा बियाणे निरीक्षक हा प्रतिनिधी असतो. नेक्स्ट बघा, पेनिसिलिन प्रतिजैविक सूक्ष्मजीवाच्या कोणत्या प्रकारापासून मिळते, तर कोणत्या प्रकारापासून मिळते पेनिसिलिन प्रतिजैविक सूक्ष्मजीवांच्या, तर जीवाणू, विषाणू, यीस्ट, बुरशी. तर आपलं राईट आन्सर काय ना, 61चं ऑप्शन 4 बुरशी. नेक्स्ट बघा, स्ट्रेप्टोसायक्लिन प्रतिजैविक हे कोणत्या सूक्ष्मजीवापासून मिळते, स्ट्रेप्टोसायक्लिन प्रतिजैविक हे कोणत्या सूक्ष्मजीवापासून मिळते, तर विषाणू, जीवाणू, बुरशी, यीस्ट. तर आपलं राईट आन्सर काय येणार, ऑप्शन 2 जीवाणू. स्ट्रेप्टोसायक्लिन प्रतिजैविक हे जीवाणू या सूक्ष्मजीवापासून मिळते, लक्षात ठेवा. चला तर आपला लेक्चर संपला इथेच, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, पेपरच्या तारखा हे येतीलच. आल्यावर अभ्यास करण्यात काही इंटरेस्ट नसते आणि मजा पण नसते, कारण अभ्यासच होत नसते पेपरची तारीख बघून. त्याच्यामुळे आतापासून अभ्यास करा, व्यवस्थित वाचा. A to Z म्हणजे सखोल माहिती दिलेली आहे. तुम्ही एक वेळा जर व्यवस्थित वाचले तर मन लावून वाचलं तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि पॉईंट काढणं शिका, महत्त्वाचे. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक शेअर करा तुमच्या मित्रांना. म्हणत नाही तर तुम्ही तर लाईक पण करत नाही आणि शेअर पण करत नाही. बघतात तर खूप सारे मुलं मुली आणि खूप सारे विद्यार्थी लेक्चर अटेंड करतात, पण लाईक शेअर सबस्क्राईब कोणी करत नाही आहे. त्याच्यामुळे प्लीज करा, म्हणायचं काम नका ठेवू. चला तर भेटूया नेक्स्ट.